नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्याचा आरोप होतोय। लाडकी बहीण योजनेसाठी हा निधी वळवल्याचं बोललं जातंय, मात्र कोणताही निधी कुठेही वळवलेला नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। पाहूया हा रिपोर्ट। लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा निधी वळवण्यावरून वादात आहे। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी खात्यातून 335 कोटी दिले जाणार असल्याची माहिती आहे। त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे। कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे। आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे। कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही। ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं। मी त्यांना अर्थसंकल्पाची, कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजावून सांगेल। त्यामुळे यात कुठली बनवाबनवी नाही, यात कुठली फसवाफसवी नाही, हे स्पष्ट मी करू इच्छितो। अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो। निधी वळवल्याच्या मुद्द्यावरून राज्यात बनवाबनवी सुरू असल्याची टीका विरोधकांनी केली। लाडकी बहीण योजनेसाठी विशेष तरतूद करा, मागास समाजाचा निधी वळवणं चुकीचं आहे असं म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। ही लाडकी बहीण आली ना तेव्हाच आम्ही सांगत होतो हे सगळं सब झूठ आहे, सब झूठ आहे। आज काय करतायत, एक त्यांचाच मंत्री रडतोय, त्याला न विचारता शिरसाट ते रडतायत। ते सरळ बोलले आमची पद गोठवा, एवढी वेळ आली इकडचा निधी उचलायचा तिकडे टाकायचा, म्हणजे हा अशी ही बनवा बनवी असं चालू आहे। या वर्षाच्या सरकारमध्ये आदिवासी विभागाला 3240 कोटी रुपये वाढवून दिलेले आहे। एकूण वाढ किती दिलेली आहे बजेटमध्ये? 3240 कोटी रुपये वाढवून दिले असल्यामुळे त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही। दरम्यान याच मुद्द्यावर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी प्रतिक्रिया दिली। लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना असून तिची अंमलबजावणी करणं सरकार म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे। त्यामुळे आमचा निधी कमी केला हा अपप्रचार थांबवा असं अशोक उईके यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये हा कायदा नाही, हा आंध्र आणि कर्नाटकमध्ये। म्हणजे पहिलं तर शासनाला माझं सांगणं आहे की हा कायदा जो आहे तो स्पेशल कंपाऊंडचा कायदा सुरू करावा, कारण हे पैसे जे तुम्ही वळवताय हे मुलांच्या हक्काचे पैसे आहेत। हा निधी जो आहे तो लोकांच्या समाजावर खर्च करा, लाडक्या बहिणीसाठी वेगळा निधी आणा। लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे। त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही। त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबवा अशी विनंती। आदिवासी विभागाचा निधी तिसऱ्यांदा वळवण्यात आला। लाडकी बहीण योजनेसाठी तिसऱ्यांदा निधी आदिवासी विभागातून देण्यात आला अशी माहिती आता समोर आली होती। नेमकं हे प्रकरण काय आहे ते पाहूया। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या हप्त्यासाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आला। तिसऱ्यांदा वळवण्यात आलेला 335 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेला देण्यात आला। याआधी 2 वेळा आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी वर्ग करण्यात आला होता। तरी आमचा पैसा तो घेतलेला असला तरी नंतर तो एक्सपेंडिचरसाठी आम्हाला तो मिळाला पाहिजे आणि तो मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना बोलणार आहे आणि कर्नाटक सरकारचा कायदा आहे की SC STचा पैसा दुसऱ्या डिपार्टमेंटला वळवायचा नाही, अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये करावा अशी एक आमची मागणी आहे। सगळं खर्च होऊन आदिवासी विकासाला फक्त 3871 कोटी काहीतरी शिल्लक राहतात। त्यात सुद्धा तुम्ही मग लाडक्या बहिणीसाठी एवढं निधी देणार असाल, मग आदिवासींचा विकास कुठे होणार? आदिवासी विकास विभागाच्या योजना पूर्ण होण्यात कुठलीही अडचण नाही असं मत अशोक उईके यांनी व्यक्त केलं। शिवाय राज्यासोबतच केंद्राकडून देखील आमच्या योजनांना आर्थिक सहकार्य दिलं जातं असं उईके यांनी म्हटलं। त्यांच्या मतानुसार गेल्या वर्षी आदिवासी विभागाला 17,080 कोटींचा निधी मिळाला होता। यावर्षी त्यामध्ये 3,200 कोटींची वाढ होऊन खात्याला यावर्षी 21,500 कोटींचा निधी मिळाला।
दरम्यान सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक तयार केलेली बातमी व्हॉट्सअपवर फिरवत असल्याचं बावनकुळे म्हणाले. तर विरोधकांचं काम विरोध करणं असून आदिवासी विभागाला निधी कमी पडणार नाही असं झिरवाळ यांनी म्हटलंय. लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्याचं बजेट हेड वेगळं आहे, ते महिला बालकल्याणकडे आहे. कोणी समाज कल्याणचे पैसे महिला बालकल्याण आणत नाही, कोणी आदिवासी इकडे आणत नाही. त्यामुळं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सरकारला बदनाम करण्याकरता तयार केलेली जाणीवपूर्वक बातमी आहे जी व्हॉट्सअपवर फिरत आहे. त्याच्यामुळं कोणी गैरसमज पसरवत असेल तर कुठं पैसे कमी पडणार नाही. जरी कुठं काही कमी आलं तर ते वाढवून घेण्यासाठी आम्ही पुरवणी बजेटमध्ये सुद्धा वाढवून घेणार आहोत. विरोधकांनी जर सरकारच्याच बाजूने बोलत राहिलं तर त्यांना विरोधक कोण म्हणाल? त्यांची बाजू आहे ते मांडत राहतात. निधी वळवल्याच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं. अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक मी त्यांना देईन असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीसांनी आरोप करणाऱ्या विरोधकांना लगावलाय. विनायक डावरू, TV9 मराठी.